इथं आपल्याला त्याला जे काही तुम्ही फोनवर बोलताय त्याला कारण देणं महत्वाचं आहे. तर जर इथं तुम्ही कारण नाही दिलं तर तुम्ही फक्त ते म्हणायचं म्हणून थँक्यू म्हणताय असा अर्थ होतो त्याचा. पण जेव्हा तुम्ही कारण देऊन त्याला सांगाल की यासाठी तर ते तुमच्या इथून येतंय, आतून येतंय आणि ते त्याच्यापर्यंत पोहोचणार. आणि जेव्हा तुम्ही असं कराल तर बोलल्यानंतर एवढी साधी गोष्ट केल्यानंतर पलीकडच्यांची प्रतिक्रिया बघून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. तुमच्या बोलण्यातला प्रामाणिकपणा जाणवल्यानं त्यालाही बरं वाटेल. एखादी व्यक्ती प्रत्यक्ष भेटल्यानंतर इथं सगळंच सांगितलं लेखिकेने. फोनवर कसं बोलायचं, प्रत्यक्ष भेटली तर कसं बोलायचं, प्रत्येक सेवेना कसं आपण कृतज्ञता पाठवायची. आता इथं प्रत्यक्ष जेव्हा भेटेल तेव्हा कसं बोल. प्रत्यक्ष भेटल्यानंतर जेव्हा तुम्ही तिचे आभार मानता तेव्हा त्याच्या किंवा तिच्या चेहऱ्याकडे बघणं महत्वाचं आहे. तुम्ही जर त्याच्या चेहऱ्याकडे नीट न बघता त्याचे आभार मानलेत तर तुम्ही कुठेतरी बघत आहात आणि आभार मानले तर ते त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. कारण तुम्ही असं हे करताय फक्त आणि मग खाली बघताय तुम्ही मग किंवा इकडे बघताय आणि थँक्यू म्हणताय त्याला, तर त्याला थोडी कळणार, त्याच्यापर्यंत थोडी पोहोचणार आहे ते की तुम्ही थँक्यू म्हणताय ते. तर त्याला त्याला जाणवलं पाहिजे की तुम्ही त्याला थँक्यू म्हणताय. तर समोरून म्हणायचं, ठीक आहे आता जेंट्स असेल तर आपण लेडीज नाही कॉन्टॅक्ट करू शकत आहे पण ठीक आहे समोरून म्हणायचं की थँक्यू, त्यांच्यापर्यंत ते पोहोचलं पाहिजे या पद्धतीने आपल्याला ते म्हणायचंय. तर आता लेखिकेने त्यांचं उदाहरण सांगितलंय की त्या एका स्टोर मध्ये गेला, त्यांना त्यांच्या बहिणीसाठी गिफ्ट घ्यायचं होतं. तिथं त्यांना एक वस्तू सापडत नव्हती. मग तिथली जी मदतनीस होती तिने त्यांना ती वस्तू आणून दिली, छान पॅकिंग केलं, हे केलं आणि मग ती वस्तू त्यांना दिली. पण त्या बिझी असल्यामुळे, गडबडीत असल्यामुळे त्यांना काय झालं, त्यांनी कृतज्ञता व्यक्त करायच्या त्या विसरल्या. थोडं बाहेर आल्यानंतर त्यांना लक्षात आलं की आपण तिला थँक्यू म्हटलं नाही. तर त्यांनी ते परत गेल्या. काय केलं, मी लगेच परत दुकानात गेले, तिने मला जी मदत केली होती तिला भेटले, तिला केवळ आभार मानले नाही तर मनापासून तिला कारण सांगून मी तिने किती छान मदत केली, कसं हे केलं त्याचं कौतुक केलं आणि तिच्यावर जादूच्या धुलीकणांचा शिडकावा केला. तिचे डोळे डबडबले आणि आतापर्यंत कधीही बघितलं नव्हतं एवढं खुशीचं हसू मी तिच्या चेहऱ्यावर बघितलं आणि मला ते समाधान मिळालं. म्हणजे प्रत्येक क्रियेला समान प्रतिक्रिया असते. जेव्हा तुम्ही मनापासून आभार व्यक्त करता तुमच्या आतला सच्चेपणा त्या व्यक्तीला जाणवतो. तुमच्या या कृतज्ञतेने त्या व्यक्तीला तर बरं वाटतंच, पण त्यामुळे तुम्हालाही जो आनंद होतो तो अवर्णनीय असतो. मला कोणी सेवा दिली तरच मी त्याच्यासाठी जादूच्या धुलीकणाचा वापर करते असं नाही. म्हणजे इथं प्रत्येक गोष्टीसाठी कसा वापर करायचा ते लेखिकेने सांगितलंय. हे तर करायचंच आहे पण अजून कशासाठी आपण करू शकतो ते सांगितलं. म्हणजे इथं तुम्ही जादूच्या धुलीकणांचा वापर म्हणजे कृतज्ञतेच्या शक्तीचा वापर प्रत्येक गोष्टीसाठी करू शकता, पण इथं यायला पाहिजे तुमच्या की तिथं आपण हे करायला पाहिजे, ते काम होणार तिथं. जर तुम्हीच इथं कन्फ्युजन नाही, इथं शक्ती दिली तर माहित नाही होईल का नाही, मग नाही होणार. तर इथं लेखिकेने हे सांगितलंय की जेव्हा एखादी त्यांनी सांगितले की जेव्हा माझी मुलगी म्हणजे माझा निरोप घेते, गाडीत बसते, तेव्हा ती तिच्या घरीपर्यंत व्यवस्थित पोहोचावी त्यासाठी मी जादूच्या धुलीकणांचा वापर करते. गाडीसाठी मी जादूच्या धुलीकणांचा वापर करते. माझी मुलगी गाडी चालवताना तिच्या शेजारून जर कोणी जोरात गाडी चालवणारा गेला असेल तर त्याच्यावरती ती जादूच्या धुलीकणांचा शिडकावा करते की बाबा तो व्यवस्थित जावं, त्यांनी व्यवस्थित घरी पोहोचावं, तर त्यालाही बरं वाटेल किंवा व्यवस्थित तो घरी पोहोचेल. तर इथं तुम्ही जादूच्या धुलीकणांचा शिडकावा
प्रत्येक गोष्टीसाठी करू शकता. मग ती सजीव व्यक्ती असू दे किंवा निर्जीव असू, प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही ते करू शकता. तर आजच्या कृतज्ञतेच्या जादुई धुलीकणांना तुमच्या सोबत घेऊन विविध सेवा क्षेत्रात काम करणाऱ्यावर त्याला करायचंय. त्या प्रत्येकाला आभार मानायचे आणि तुम्हाला हे प्रत्यक्ष समोरासमोर करायला नाही जमलं किंवा नाही आलं तरी सुद्धा त्याचे इमॅजिनेशन करायचंय की ह्या सेवेने आज जर तुम्ही त्या सेवेचा लाभ घेतला असेल तर तुम्ही मनातल्या मनात म्हणायचंय त्या सेवेबद्दल आभारी आहे. तर ते कशा पद्धतीने म्हणायचंय तिथं कारण द्यायचंय, ते व्यवस्थित लिहायचंय त्या पद्धतीने. तर इथं लेखिकाने आपल्याला उदाहरण दिलंय की ते कसं लिहायचंय. प्रत्येक दिवशी सकाळी लवकर सफाई कामगार रस्त्यांचा केर कचरा काढून रस्ते स्वच्छ करतात. मी आजपर्यंत त्यांच्या या कामाचा कधी विचार केला नव्हता. दर दिवशी घड्याळाप्रमाणे व्यवस्थितपणे काम करणाऱ्या या कामगारांबद्दल मी खरोखरच कृतज्ञता व्यक्त करते आणि आभारी आहे. म्हणजे हे आभारी आहे पुढं 3 वेळा लिहायचं आपल्याला. म्हणजे ह्या पद्धतीने आपल्याला त्या सेवेबद्दल लिहायचं. आता इथं तुम्ही सफाई कामगार या सेवेबद्दल लिहिलं. त्याच्यानंतर तुम्हाला जी डॉक्टर सेवा आहे, जे पोलीस आहे, जे टॅक्सी आहे, बस आहे, या सगळ्यांबद्दल लिहायचंय. तर इथं आपल्याला 10 सेवा घ्यायला सांगितलेल्या आहेत. 10 सेवेंबद्दल आपल्याला आज कृतज्ञता व्यक्त करायची आहे. तुम्ही वही पेन घ्यायचाय आणि तुम्ही आज जी सेवा तुम्हाला दिली गेली आहे, कुरिअरवाला आला एखादा किंवा त्यांच्याकडनं असेल लाईट बिलवाला आला किंवा तुमचा दूधवाला सुद्धा असेल, तुमचा इस्त्रीवाला असेल, या प्रत्येकाबद्दल तुम्ही आज कृतज्ञता व्यक्त करायची. तर इथं आपल्याला 10 सेवेबद्दल आज कृतज्ञता व्यक्त करायची. तर आजचा हा लेसन सोपा होता. इथं आपल्याला 10 गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. आणि अभ्यासामध्ये हेच आहे की वरदान तर लिहायचीच आहेत आणि परत तुम्हाला ज्यांनी ज्यांनी सेवा दिली त्याबद्दल लिहायचंय. आता इथं मी तुम्हाला जेव्हा पाठवेन अभ्यास तेव्हा तुमच्या लक्षात येईल की जे वरदान आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहे की आतापर्यंत तुम्ही ज्या सेवेचा वापर केला, म्हणजे ते वरदान आहे ना आपल्यासाठी, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. आणि बाकी जे अभ्यास आहे ह्याच्यामध्ये जनरल घ्या मग, की जे सरकारी आहेत. मग तुम्ही आर्मी पर्यंत जा, बाकी एअरफोर्स मध्ये जा, ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये जा. मग तिथं मग त्या सगळ्या सेवेबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकता तिथं ह्या अभ्यासामध्ये. आणि वरदानमध्ये काय, तुम्ही आता जिथं आपला दूधवाला आहे, कपडेवाला आहे, इस्त्रीवाला आहे, ज्याची सेवा तुम्ही घेताय त्यांना तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायची. म्हणजे सगळंच कव्हर होतंय आपलं, ते पण आणि हे पण. तर आज ह्या ते पण 10 आणि हे पण 10, म्हणजे आज तुम्हाला 20 लिहावे लागणार. 20 कृतज्ञता सेवा लिहायच्या आहेत आज. तर आठवणार तुम्हाला आता, कारण तो आता ते ट्रेन झालेलं आहे आपलं माइंड. चला, दुसरा लेसन पण खूप सोपा आहे, छोटा आहे, त्यामुळे तो पण मी घेतोय. जादुई सकाळ. सिंपल आहे. सकाळ लक्षात आली असेल तुमच्या, म्हणजे सकाळी आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची. तर कशी करायची? आपण वरदानांची मोजदाद तर करतोयच इथं, पण तरी सुद्धा अजून कोणत्या पद्धतीने आपण त्याला कृतज्ञता व्यक्त करू शकतो उठल्याबरोबर, ते इथं सांगितलेलं. तुम्ही जिवंत आहात, तुम्हाला विचार करता येतो, आनंद होतो, प्रेम करता येतो. रोज सकाळी जागे होताना या सर्व गोष्टी किती विशेष आहेत याची जाणीव ठेवा. आज तुम्ही जिवंत आहात, उठलाय, विचार करू शकताय, तुम्हाला तुमचे व्यक्ती दिसतायत, त्याबद्दल थँक्यू. सुरू होणारा दिवस जादूने भरलेला असावा याची हमी मिळण्याचा सगळ्यात साधा आणि सोपा मार्ग आहे, ते म्हणजे सकाळची वेळ कृतज्ञतेने भरा. का? तर ह्याचं सायंटिफिक रिझन आपण हे मी सांगते, म्हणजे तेच आहे. जेव्हा आपण सकाळी उठतो
तेव्हा आपलं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह असतं. आणि तुम्हाला माहित आहे, जेव्हा आपण सकाळी सकाळी एखादं गाणं ऐकतो तर ते का आपण दिवसभर गुणगुणतो, किंवा जे सकाळी आपण वाचतो बोलतो ते आपल्या दिवसभर का लक्षात राहतं, तर त्याचं सायंटिफिक रिझन आहे की त्यावेळेस आपलं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह असतं. आणि ते ऍक्टिव्ह असल्यामुळे त्याच्यामध्ये ते आत जातं. आणि सबकॉन्शियस माइंड मध्ये जे असतं त्यामुळेच आपल्या हातून ऍक्शन घडत असतात, हे लक्षात ठेवायचं. कॉन्शियस माइंडनी काहीही होत नाही, सबकॉन्शियस माइंडच आपलं लाईफ घडवतं. सबकॉन्शियस माइंड मध्येच ते असेल तरच ऍक्शन घडते आपल्याकडनं, नाहीतर ते घडत नाही. म्हणजे इथं तुम्हाला सबकॉन्शियस माइंडला आपण ट्रेन करायचं असेल, किंवा सबकॉन्शियस माइंडला आपल्याला जे काही द्यायचं आहे त्यावेळेस सकाळची वेळ आणि रात्रीची वेळेस ही 2 वेळ आपल्याला माहित आहे. तर आपल्याला सकाळच्या वेळेस कृतज्ञता व्यक्त करणं इम्पॉर्टंट आहे. तर इथे लेखिकेने सांगितलंय, तुम्ही कृतज्ञतेचा जेव्हा तुमच्या सकाळच्या नेहमीच्या दिनक्रमात सवयीप्रमाणे उपयोग करता तेव्हा तिच्या जादूचे फायदे तुम्हाला संपूर्ण दिवसभर दिसतात. प्रत्येक सकाळी हा जर उपकृत होण्याच्या, आभार मानण्याच्या अनेक संधी तुम्हाला भरभरून दिसायला लागतील. कारण तुम्ही इतर गोष्टी जितक्या सहजपणे करता तितक्या सहजपणे ही गोष्ट तुम्हाला करायची. जसं तुम्ही श्वास घेताय तितक्या सहजपणे ती करायची. ती करायची म्हणून करायची नाहीये, ते आता सवयीने तुम्हाला तितक्या सहजपणे यायला पाहिजे. हीच वेळ असते जेव्हा नुकसान करणारे नकारात्मक विचार तुमच्या ही नकळत तुमच्या मनात येतात, आणि ही रियालिटी. कारण त्यावेळेस आपलं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह असतं, आपलं हार्ट काम करत असतं, ऍक्टिव्ह असतं. मग तुम्ही पाहिलं असेल की हार्ट अटॅक किंवा जे हे येतात ते सकाळच्या वेळेस जास्त का येतात, त्याचं सगळ्यात मोठं कारण हे की त्यावेळेस हार्ट ऍक्टिव्ह झालेलं असतं, सबकॉन्शियस ऍक्टिव्ह झालेलं असतं. त्यावेळेस पटकन तुम्ही चिंता केली, घाबरले किंवा काही हे झालं, निगेटिव्ह आलं, तर मग त्यावेळेस हार्ट फोर्सनी काम करतं आणि ते एकदम बंद पडू शकतं. तर सकाळचा जो वेळ असतो त्यावेळेस जास्त आपण निगेटिव्ह विचार करतो. आणि हा पॅटर्न आपला खूप दिवसांपासून बनलेला आहे. नाही म्हणलं तरी आपल्याला ते विचार येतातच, कारण ती माइंड टेंडन्सीच तशी आहे. कारण ते पटकन आपल्याला तेच आठवतं, म्हणून आपल्याला त्याला बदलायचंय. त्याच्यामुळे आपल्याला अशा वेळी तुमची सकाळ कृतज्ञतेने भरून टाकण्यासाठी आणखा एक फायदा हा आहे की तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करायची एक तर सवय लागते, त्याकडे तुमचं लक्ष जातं आणि तुमचे जे नकारात्मक हानिकारक जे विचार आहेत ते येणं बंद होतं. आणि मग तुमचं तुम्हाला आनंद वाटायला लागतो, आत्मविश्वास वाटायला लागतो, आणि मग तुमच्या पुढे जादू घडायला सुरुवात होते. नव्या दिवसासाठी आज जेव्हा तुम्ही जागे व्हाल तेव्हा कुठेही जाण्यापूर्वी, कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी आभारी हे शब्द उच्चारायचे. तुम्ही जिवंत आहात, तुम्हाला आयुष्यात आणखी एक दिवस मिळालेला आहे, त्याबद्दल आभार माना. आपण जेव्हा खरोखरच याबद्दल विचार करतो तेव्हा जाणवतं की सकाळी उठल्या उठल्या दुसरा दिवस मिळाल्याबद्दल आभार मानत नाही असं आपल्यापैकी कोणी सापडणं शक्य नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल की नवीन दिवस हा काही एवढा महत्वाचा नाही, तुम्ही का फक्त एक तर दिवस म्हणून काय, जर असं वाटत असेल तर तुम्ही हा विचार करा, तुम्ही फक्त एक तो दिवस चुकवून बघा. एक तो दिवस चुकवून बघा म्हणजे काय, तो दिवसच तुमच्या आयुष्यातच नाही, आता तुम्ही कुठे असणार. म्हणजे आज तुम्ही इथं आहात, त्याबद्दल थँक्यू. तुम्हाला कितीही झोप आली असो, किंवा घड्याळाच्या गजराने कामासाठी तुम्हाला उठवलं असं, किंवा आठवड्याच्या शेवटच्या सुट्टीत तुम्ही झोपला असाल,
कोणत्याही वेळेस जरी तुम्ही झोपला असेल, ज्या वेळेस तुम्ही उठाल, त्यावेळेस तुमच्या तोंडून आभारी आहे हे शब्द आलाच पाहिजे. मग दुपारी झोपू दे, सकाळी झोपू दे, कधी. कारण झोपून उठल्याबरोबर पटकन आपला हार्ट ऍक्टिव्ह होतं, सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह होतं. त्यावेळेस पटकन निगेटिव्ह विचार त्याला नाही द्यायचे. सकाळी उठल्यानंतर अनेक गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. रात्री चांगली झोप लागली त्याबद्दल, तुमच्याकडे झोपण्यासाठी गादी, चादर, उशी, पांघरूण, बिछाना आहे त्याबद्दल, सकाळी उठल्यानंतर जमिनीवर पाय ठेवता क्षणी आभार माना. तुमच्याकडे स्नानगृह आहे त्याबद्दल आभार माना. तुमच्याकडे नळ फिरवलं की ताजं पाणी येतं, स्वच्छ पाणी येतं, त्याबद्दल आभार माना. कारण ते तुमच्या घरापर्यंत येण्यासाठी संपूर्ण देशभरात खड्डे काढून पाईपलाईन करून ते तुमच्या रस्त्याच्या कडेने तुमच्या घरांपर्यंत आणलेलं असतं. तर त्या पाण्यासाठी आभार माना. सकाळी उठल्यानंतर तुम्ही ज्या ज्या गोष्टी वापरता, टूथपेस्ट असेल, टूथब्रश असेल, साबण जे काही असेल, त्याबद्दल आभार माना. कारण त्याच्याशिवाय तुम्ही दिवसाची सुरुवातच छान करू शकणार नाही. बाकी तो स्नानगृहात गेल्यानंतर जे काही तुम्ही वापरताय, आरसा वापरताय, साबण वापरताय, टॉवेल वापरताय, त्या प्रत्येकाबद्दल आभार माना. म्हणजे इथं तुम्हाला उठल्यानंतर ज्या ज्या गोष्टीला तुम्ही स्पर्श करताय, जी जी गोष्ट तुम्ही वापरताय, त्या प्रत्येक गोष्टीसाठी आभार मानायचे. बाहेर जाण्यासाठी तयार होताना कोणते कपडे घालावेत एवढा विचार करण्या इतके कपडे तुमच्याकडे आहेत, त्याबद्दल आभार माना. कारण कुणाकुणाला इतके कपडे पण नाहीत. आज आपल्याकडे पार्टीला वेगळे, बाहेर जायचे वेगळे, घरातले वेगळे, नाईटचे वेगळे, सकाळचे वेगळे, प्रत्येक व्हरायटी ऑफ कपडे. कुणाकुणाच्या आयुष्यात तेही नाहीये. आपल्याजवळ आहे त्याबद्दल आभार माना. एका दिवसात तुम्ही जितके विविध प्रकारचे कपडे घालता, ते तयार करण्यामागे किती लोक गुंतलेले असतात याचा विचार करा. कदाचित तुम्ही एका दिवसात जे कपडे घालता ते या ग्रहावरील अनेक देशांमधून आले असण्याची शक्यता असू शकते. म्हणून या प्रत्येकासाठी आभार माना. तुमच्याकडे चप्पल आहेत, बूट आहेत, त्याबद्दल आभार माना. तर तुम्ही किती नशिबान आहात. एक दिवस बिना चप्पल आणि बिना बूटचं चालून बघा, मग त्याचा इम्पॉर्टन्स आपल्याला कळतो. तर त्या चप्पल बद्दल, त्या बुटाबद्दल आपल्याकडे व्हरायटी आहे आणि ते पण एकच नाहीये. शूज वेगळे, पार्टीचे वेगळे, बाहेर वॉकिंगला जायचे वेगळे, इथल्या इथं जायचे वेगळे, ते आहेत त्याबद्दल थँक्यू म्हणा. नव्या दिवसाबद्दल असा विचार करताना मला नेहमी आनंद होतो. एक नवा प्रयत्न, एक नवी सुरुवात. या सकाळच्या वातावरणामागे कदाचित जादूमय गोष्टी आपली वाट पाहत आहेत असं वाटतं, आणि हे रियालिटी आहे. तुमच्या नेहमीच्या सकाळच्या दिनचर्येत आज एकाग्र चित्तेने कृतज्ञतेचे आचरण करून तुम्ही त्यामध्ये जादू भरून आपला दिवस जेवढा चांगला करता येईल तितकं तुम्ही करणार आहात. सकाळी तुम्ही डोळे उघडल्यापासून ते बूट घालून तयार होईपर्यंत ज्या ज्या गोष्टींना तुम्ही स्पर्श करता, ज्याचा तुम्ही वापर करता, त्या प्रत्येक गोष्टीसाठी मनातल्या मनात आभारी आहे जादूचे शब्द उच्चारा. सकाळी उठल्या उठल्या तुम्ही अंघोळ नाही केली तरी चालेल, पण सकाळच्या दिनक्रमात काही वेगळ्या गोष्टींचा समावेश करा. तुम्हाला ज्या गोष्टीबद्दल चांगलं वाटतं त्या गोष्टींचा समावेश तिथं करा. काही करा, मेडिटेशन करा, योगा करा, किंवा एखादी तुमचा जो छंद आहे तो करा. म्हणजे तुम्हाला फील चांगलं यायला पाहिजे सकाळच्या पिरियड मध्ये, ते करा. समजा तुम्ही सकाळी उठल्यानंतर लगेच नाश्ता घेत असाल तर नाश्त्यासाठी ज्याला ज्याला तुम्ही स्पर्श करा, ज्याचा तुम्ही उपयोग कराल त्या प्रत्येक गोष्टीसाठी थँक्यू म्हणा. तुमचा सकाळचा चहा, कॉफी जे काही असेल त्याबद्दल थँक्यू म्हणा. तुमची सकाळची सुरुवात एवढी छान झाली, आनंदी झाली आणि दिवसभरासाठी ऊर्जा त्यांच्यामुळे मिळाली, त्याबद्दल त्यांना आभार म्हणा. म्हणजे त्यांना पण कारण सांगा, त्या वस्तूंना पण कारण सांगा.
की तुम्ही माझ्या आयुष्यात आहात म्हणून माझ्या आयुष्यात हे हे आहे त्याबद्दल थँक्यू. हे कारण सांगायचे तिथं सुद्धा. प्रत्येक दिवशी सकाळी न चुकता मी जेव्हा पहिल्यांदा पहिलं पाऊल जमिनीवर टाकते, तेव्हा आभारी हा शब्द म्हणते आणि दुसरं पाय जमिनीवर टाकला म्हणजे आहे हा शब्द म्हणते. म्हणजे दोन्ही पाय जमिनीवर पडेपर्यंत माझा आभारी हा शब्द पूर्ण होतो. नंतर मी स्नानगृहात जाऊन प्रत्येक पावलागणिक आभारी आहे हे म्हणते. त्यानंतर मी जेव्हा कपडे घालून तयार होते त्यावेळेस मी आभारी आहे म्हणते आणि मग जे आनंद मला होतो तो मला व्यक्त होतो तिथं, म्हणजे मी व्यक्त करते इतका मला आनंद झालेला असतो. म्हणजे याचाच अर्थ माझ्या कृतज्ञतेने काम चोख केलंय आणि एका जादूमय दिवसाची हमी मला तिने दिलेली आहे. जसजसा माझा दिवस जातो तस तसं मला आपल्याजवळ जादूमय शक्ती आहे असं वाटायला लागतं. कारण दिवसात एकामागून एक चांगल्या गोष्टी घडतात आणि प्रत्येक गोष्ट जेव्हा घडते तेव्हा मला आणखी कृतज्ञ वाटतं. त्यामुळे जादूचा प्रवाह वेगाने वाढतो आणि हा प्रवाह वाढल्याने आणखी चांगल्या गोष्टी घडतात. तुम्हाला असं काही दिवस आठवतात का, ज्या दिवशी तुमच्या बाबत सगळ्या गोष्टी योग्य घडतायत? अगदी तशाच गोष्टी सकाळी कृतज्ञतेच्या कृतीने कृतीचं आचरण केल्यामुळे घडणार आहेत. तर अशा चांगल्या गोष्टीचं घडण्याचं प्रमाण अजून वाढणार आहे. तर तुम्ही बघा, तुम्ही जर सकाळी राग राग करत चिडचिड करत उठला तर दिवस कसा जातो? कम्पेअर करा, दोन्ही करून कम्पेअर करा म्हणजे तुमचं तुम्हाला लक्षात येईल. छान आनंदी राहून कृतज्ञता व्यक्त करून सगळ्यांना छान बोलून प्रेमाने जर तुम्ही तुमचा दिवस सुरू केला तर दिवस कसा जातो ते बघा. मग करायचं काय तुमच्या हातात आहे. जेव्हा तुम्ही समजून घेऊन ह्या गोष्टी कराल ना, तेव्हा त्याची कारण कळेल आपल्याला की हे का करायचं, तर आपोआप आपल्या आतून ते यायला. तर इथं आपल्याला हा लेसन सोपा होता, संपला. सकाळी उठल्याबरोबर ज्या ज्या गोष्टींना आपण हात लावतो, स्पर्श करतो आणि ज्या ज्या गोष्टींचा आपण उपयोग करतो त्या प्रत्येक गोष्टीसाठी आभारी आहे म्हणायचं आहे. ही कृती आहे. इथं काही लिहायचं नाही, इथं फक्त वरदान लिहायचंय. वरदान म्हणजे तुम्ही हे लिहा, मग जे काही तुमच्या जवळ आहे ते लिहा. भरपूर लिहू शकतो ह्याच्यामध्ये. कपड्यांपासून, शूज पासून, चप्पल, बूट जे काही तुम्हाला लिहायचंय ते तुम्ही वरदान मध्ये लिहू शकता. आणि कृतीमध्ये फक्त बोलायची आहे, करायची, लिहायचं नाहीये त्याच्यामध्ये. ते उठल्याबरोबर तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करायला सुरू करायचं आहे. तर इथं आपला 11वा लेसन संपलेला आहे, छोटा होता. 12वा आणि 13वा लेसन आपण दोन्ही एकदम घेऊया, कारण 13व्या लेसन मध्ये परत इच्छा येणार आहेत. तर तिथं आपल्याला परत इच्छांची रिव्हिजन होणार आहे आणि कसं करायचं त्या इच्छांबद्दल. इथं ऍक्च्युली तुमच्या आता इच्छा पूर्ण व्हायला खरी सुरुवात इथून होणार, कारण तुम्ही आधी आता तुमच्या जवळ जे आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून ती भावना तुमच्या आतून यायला लागली. आता त्या भावनेला जेव्हा तुम्ही इच्छांवरती उपयोग करायला लागाल, मग ते तुम्हाला आता फिलिंग येणार, ते इमॅजिनेशन येणार तुमच्याकडनं आणि मग त्या इच्छा पूर्ण व्हायला लागणार. म्हणून जेव्हा आपण इच्छांसाठी जेव्हा एखादा गोल बनवतो, म्हणजे ते बोर्ड, विजन बोर्ड बनवतो, त्याच्यामध्ये मग चित्र लावायला का सांगतात? त्यासाठी चित्र लावायचे असते की ते कुठंतरी तुम्ही नाही बघितलं असेल काहीतरी त्या चित्रात तरी दिसतं ना, मग ते चित्र रियालिटी मध्ये कधी येईल तुमचं तुम्हालाच कळणार नाही, कारण ते सबकॉन्शियस माइंड तितकं ते फील घेतं, त्याला नाही कळत, त्याला फक्त हे माहित आहे की ते चित्र आहे आणि ते तसंच आपल्याला आत घ्यायचंय किंवा फील करायचंय, तसं ते आपोआप तसं करायला लागतं. आणि जेव्हा त्या आतून त्या गोष्टी यायला लागतात तसे लोक, परिस्थिती, घटना तुमच्या आयुष्यात घडायला लागतात. मग ती ऍक्शन तुमच्याकडनं पण व्हायला लागते. का व्हायला लागते? कारण तशी परिस्थितीच यायला लागते समोर आणि मग त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतात. तर आपला हा 13वा लेसन आहे, तर हे मंडेला घेऊया आपण. आणि मंडेला जे आपण 369चं घेतलं होतं ते मी परत कुणी नाही बा करू शकले अजून, किंवा हे सेशन नाही हे करू शकले, कोणी नाही लिहू शकले, तर त्या दिवशी परत मी तो
रिपीट म्हणजे ते झालेलंच हे पाठवणार आहे फक्त, कारण त्या दिवशी परत 30 तारीख येते, 369 आहे त्या दिवशी परत मंडेला. पण आपण 369 21 डेजला यासाठी घेतलं कारण त्या दिवशीची जी एनर्जी होती ती एनर्जी हाय होती. पण तुम्हाला जर करायचं असेल तर इथं आता तुम्ही एक इच्छा लिहिलेलीच आहे, पण त्या दिवशी जर तुम्हाला करायचं असेल, दुसरी एखादी इच्छा घ्यायची असेल तर तुम्ही करू शकता. पण ती इच्छा जेव्हा तुम्ही लिहाल तर त्या इच्छेचा कागद वहीत ठेवायचा नाही. त्या इच्छेचा कागद तुम्हाला जिथं दिसेल ऍज अ विजन बोर्ड तो कागद तयार करायचा. एखादं चित्र लावा, त्याच्यात तुमचा आनंदी चेहरा, तुमचा आनंदी फोटो लावा, किंवा तुम्हाला जी इच्छा हवी आहे त्याचं चित्र लावा. त्या पद्धतीने त्यावेळेस ते 369 करायचं आणि ते लिहायचं नाही 21 डेज, फक्त पाहायचं आणि इमॅजिनेशन करायचं. तसंही करू शकता तुम्ही. तर मी त्या दिवशी मंडेला सांगेनच परत, त्या दिवशी पण 369 डेट आहे, त्या दिवशी पण तुम्ही ते करू शकता. आता त्या दिवशी मी परत ते सेशन रिपीट नाही करू शकणार आहे, कारण माझ्या नणंद हजला गेल्या होत्या ना, त्या संडेला येणार आहे, त्याच्यामुळे मंडेला एखाद्या वेळेस आम्हाला जावं लागेल त्यांच्या भेटायला. तर बघू, सेशन तरी होईल आपला, पण तसं काही हे असेल तर मी इन्फॉर्म करेनच तुम्हाला. पण मग मंगळवारी घेऊ किंवा बुधवारी घेऊ, बघू, अजून नक्की नाहीये, पण मी जस्ट सांगून ठेवलंय. पण उद्या सकाळी वॉटर थेरपीला आपल्याला भेटायचं. ओके, ठीक. रेकॉर्डिंग थांबवते. कुणाला काही विचारायचंय?